परासी भेटीन गडवान रासी म्हणून भंगिले वनासी दशमुखासी भेटावया चंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय रेणुका माता की जय कथेला सुरुवात गोड झालेली रंगरामायण आहे. दैदिप्य महान रामायण रेणुका मातेच्या दरबारात चालू आहे. गोड चाललं होतं ती आषाढीमध्ये होती घुसली ती मला वाटतं बाहेरच बसून ऐकलं पण ते काय असो. त्यावेळेस असणारा राजा रावण हनुमंताला विचारतोय, हनुमंता तू इथं आलास आणि अशोक वन आमचं उपटिलं, अशोक वन कशासाठी उपटिलं त्याचं कारण सांग. त्यावेळेस असणार हनुमंताला कारण सांगतात ते पुढचे होईल. राक्षसाला मारवयासी म्हणून युद्ध केले त्यांसी वांचवया निज देहासी राक्षसांसी मारिले. त्यावेळेस हनुमंतानं सांगितलं जेवढे राक्षस धावून आले ते उगाच मला मारले. मी माझी आत्मरक्षा केली, मी माझा जीव वाचविला. ते राक्षस धावून आले मी मारले. त्यावेळेस असताना हे अशोक वन का उठलं त्याचं उत्तर आहे का. ऐसे सांगोनी प्रहरस्ती हनुमान बोले निजव्रतांची दृष्टी नाही प्रहरस्ती राक्षसांसी गणिना. त्यावेळेस असताना जे समोरासमोर राक्षस होते का प्रश्न प्रधानासारखे आणि ते राक्षसाला आपल्या डोळ्यासमोर असताना त्यांना काही एक केली ना ज्याचं त्याचं उत्तर ज्या त्या शब्दाचं असताना तिथले तिथं खंडन करू लागला. आणि असताना मी अशोक वन उपटीला फक्त कळी लावण्यासाठी उपटीला, बाकी कारण समजून घ्या. दशमुखाचे सन्मुखा पुच्छसांची निबैसला देखा हनुमंत अतिशयसी निशंक नवे संशंक रावणा. निशंक असताना मेदडावीर हनुमंताने असताना जसं राजारावांचं सिंहासन होतं का तसं शेपटाचं असताना सिंहासन समोर केलं आणि समोर करून स्वतः असताना राजा रावणाला असताना काय म्हणू लागला ते ऐका. रावण सन्मुख हनुमंत बैसला वाकुला दाविता सवेची डोळे मिच कावित अंगोटा दावित नाकोनी. हनुमंत स्वतः राजा रावणाच्या सिंहासनापुढे शेपटाचं सिंहासन येडं घालून तयार केलं आणि तयार करून स्वतः असताना त्याला कधी डोळे मिचकू लागला, कधी असताना वाकडं दाखवू लागला, कधी जीप काढू लागला तर कधी अंगठा असताना दाखवू लागला. हनुमंत हे वानर चाळ रावणाच्या समोर करू लागला. हनुमंतना भिराक्षसांसी दृष्टी नानी प्रधानासी रावण जाणोनी मानसी स्वमुखे त्यासी पुसताते. त्यावेळेस असणारा राजा रावण असणारा स्वतः त्याला वाटलं हे राक्षसाला भेद नाहीये आणि मलाही घाबरत नाहीये. याच्यासाठी असताना हनुमंताच्या समोर गेला रावण, सिंहासनावर उठला. त्याला वाटलं आपणच उठलेलं बरं म्हणून असताना पुढे गेला. रावणाला असताना काय म्हणू लागला आणि हनुमंत तर घाबरतच नव्हता. रावण हेळ सोनी बोले उत्तर अरे तो कोणाचा वानर एक रे रावणा प्रयुत्तर सत्य साचार सांगेन. सांड करून रावण म्हणू लागला तू कुणाचा दूत कशासाठी आला, कोण आला का आणि इथं येण्याचं कारण काय. त्यावेळेस असताना हनुमंत म्हणू लागला रावणा तुला ऐकायचं मी कुणाचा कोण आहे ते कशासाठी आलो ऐकायचंय का त्याचं कारण आहे. मारिले वानर किंकर जंबुमाळी निशाचर रणी मारिले प्रधान कुमार तुम्ही वानर महावीर. ज्यांना असताना जंबुमाळी मारला, आट्या कुमार मारला, 14,000 बनकर मारले, 80,000 किंकर मारले
आणि ज्यांना असता या सुपडा साप कोणाचा गेलाय का तोच मी वाढणार आहे, दुसरा तिसरा कोणी नाही. पंचसेनानी मारिले शुरा निर्दळीला सैन्य संभारा रणी मारिला खया कुमार तो मी वानर महावीर. 5 सेनापती जे असणारे तुमचे निधडे वीर असणारा सरसेनापती माझ्या बरोबर युद्धासाठी आले होते, ते सुद्धा मारले. आख्या कुमाराचा नयनाट केला. असे जे असणारे रथी महारथी होते का तुझे वीर सगळेच याली वाट लावली का ती फक्त हनुमानच लावली आणि तोच तुझ्या पुढे बसलाय. मारिला शेखिया सुता ज्येष्ठ गंजिला इंद्रजित त्यांच्या सेने केला निपांत तो मी हनुमंत तुझा आवडता मुलगा असणारा आख्या कुमार मीच मारलाय आणि असणारा जो लाडका मुलगा आहे स्वतः इंद्रजित युवराज या लंकेचा तो सुद्धा असताना गांजून लपून असताना बसला होता, पण उगा कसा का व्हायना मला इथं घेऊन आलाय तुझा सत्कार करायला. वन विध्वंसिले कवन्या झाडा जैसे उपटिले म्या झाडा तैसे राक्षस कुळ उपाडा करू रोकडा मी आलो. राजा रावणानं विचारलं होतं की तू असताना हे अशोक वन का उपटिलं. ते म्हणला मी इथला सगळा मुळापासून पूर्णपणे सगळ्याचा खोटा उपटायला या राक्षसाचं आलं. ते मला कस काय जसे असणारे अशोक वन उपटिलाय का तसं राक्षसाचं कुळ असणार पूर्णपणे उपटून नाही ना करणार आहे, भोगा करणार आहे. एक म्हणला काळ्या दगडावरली पांढरी एक आहे. तू कोणाचा कैचा कोणा येथे यावया काय कारण ऐसा पुशिला जो प्रश्न तयांचे उत्तर अवधारी. तू असताना पहिल्यांदा विचारलं मला इथं आल्या की तू कुणाचा कोण आहेस, कशासाठी आलास, कारण काय, त्याचं कारण आहे आणि कुणाचं असताना मी कोण आहे ते बी आहे. सुबाहू ताटका निर्दाळना त्रिशिरा मारिला करा दूषणा त्या श्रीरामाचा दूत मी जाणा तुझा प्राण घेऊ आलो. त्यावेळेस असताना हनुमंताला सांगितलं जे तिसरा होता का खर दुसऱ्याने ह्याला ओळखितो का, ती ताटिका होती त्यांना ओळखितो का, मला तिथं माझ्या जवळचे मग त्यांना मारलं का कोणी, मला परशुरामचंद्राने मारलं आणि त्यांचा मी कोण आहे. 14 सहस्त्र रक्षगणा वाजून घेतले जनस्थाना त्या श्रीरामाचा दूत मी जाणा तुझा प्राण घेऊ आलो. 14,000 जे राक्षस असणारा खर दुसेना सहित असणारा पंचवटीच्या खालून आणि तिथलं जे जनस्थान आहे ते कोणचं सांग का हे राक्षस भवन आहे. आणि तेच असणारा राक्षस भवन ते असणारा सगळं असणारा ताब्यात घेऊन राक्षस मारून ते ब्राह्मणाला दान दिलं असं असणारा राक्षस तिथं मारले म्हणून राक्षस भवन म्हणजे राक्षसाचं घर. तिथं असताना काही दिवस राजे असताना पुन्हा ब्राह्मणानं केलं म्हणून असा असताना तिथला इतिहास आहे. आणि त्यावेळेस असताना त्या ठिकाणी हे जे खर दुष्यंत त्रिशिरा ताटिका सुबाहू मारीच हे जे मारले का हे असताना त्यांना ओळखीत असलास ते फक्त रामानं मारले आणि त्यांचा मी स्वयं विराध मारिला बिंदोनी बाणा मारीच कपटी मारिला जेने त्या श्रीरामाचा भक्त मी जाणे तुझा प्राण घेऊ आलो. विराध नावाचा असणारा राक्षस स्वतः सीतेचा अपहरण घेऊन वनवासात आल्या चालला होता. रामाने एकाच बाणानं एक 2 तुकडे केले आणि जो कपटी होता का मारीच आणि असणारा त्याचा सुबाहू तो सुद्धा असणारा कपटी असणारा यांचंही असणारा निदान केलं जे रामानं केलं आणि त्यांचा मी वारकुसा होताय म्हणला. ते म्हणलं तू वारकुसा पुढच्या वेळी कोंदड धारिया कोंदड धारिया दीक्षा गुरु सूर्यवंशी श्री रामचंद्र त्यांचा दूत मी वानरू तुझा सहारू करू आलो.
कोदंड नावाचं ज्यानं धनुष्य अस्त्र हातामध्ये परिधान केलंय आणि सूर्यवंशामध्ये ज्याचा महाप्रताप आहे, ज्याची कीर्ती असणारी तिने तळात पसरली, त्या परशुरामचंद्राचा मी दूत आहे. शरण शरण हनुमंता. चला. दंडधारिया परमा गुरु काम क्रोध वधी रघुवीरू त्यांचा दूत मी वानरू तुझा सहारू करवालो. जो का दंडधारी आहे, ज्यानं असणारा चुकीचं कार्य केलंय असणारा त्याला दंड देण्यासाठी आणि चुकीचं कार्य केलंय त्याला दंड देण्यासाठी असणारा त्या ठिकाणी स्वतः मी असणारा तुमच्या समोर उभा राहिला रामाचा दूत आहे असा